पहिला इतिहास अध्याय 18। यानंतर दाविदाने पलिष्ट्यास मार देऊन अंकित केले आणि गत व त्याच्या आसपासचे गाव पलिष्ट्यांच्या हातून काढून घेतले। मग त्याने मोवाबास मार दिला आणि मोवाबी दाविदाचे अंकित होऊन त्यास करभार देऊ लागले। सोबाचा राजा हदरेजर महानद फरात याजवळील आपली सत्ता स्थापित करावयास जात असता दाविदाने त्याचा मोड केला। दाविदाने त्याचपासून 1000 रथ, 7000 स्वार व 20,000 पायदळ हस्तगत केले। रथांच्या सर्व घोड्यांच्या शिरा दाविदाने तोडिल्या, मात्र त्यातून 100 रथांचे घोडे राखून ठेविले। दिमिश्क येथील अरामी लोक सोबाचा राजा हदरेजर याला कुमक करावयास आले, तेव्हा दाविदाने त्यातल्या 22,000 लोकांचा संहार केला। मग दाविदाने दिमिश्काच्या आसमंतातील अराम प्रांतात ठाणी बसविली। अरामी दाविदाचे अंकित होऊन त्यास करभार देऊ लागले। जिकडे जिकडे दावीद जाई तिकडे तिकडे परमेश्वर त्यास यश देई। हदरेजर राजाच्या सेवकांजवळ सोन्याच्या ढाली होत्या, त्या दाविदाने घेऊन यरुशलेमास आणल्या। हदरेजर याची तिबत व कून ही नगरे होती। तेथून दाविदाने पुष्कळ पितळ आणले। त्यापासूनच पुढे शल्मोनाने गंगाळसागर, खांब व पितळी पात्रे केली। दाविदाने हदरेजराची सारी सेना मारिली हे हमाथाचा राजा तोवू याच्या कानावर गेले। दाविदाने हदरेजराशी युद्ध करून त्याचा मोड केला होता, म्हणून तोवू राजाने दावीद राजाचे क्षेमकुशल विचारण्यास व त्याचे अभिनंदन करण्यास आपला पुत्र हदोराम याला त्याचकडे पाठविले, कारण हदरेजर व तोवू यांच्या लढाया होत असत। हदरोमाने बरोबर हर तऱ्हेची सोन्या रुपयाची व पितळेची पात्रे आणली। सर्व जिंकलेल्या राष्ट्रातून आणलेल्या सोन्या चांदी बरोबर ही पात्रे दावीद राजाने परमेश्वराला समर्पिली। अदोमी, मोवाबी, अम्मोनी, पलिष्टी व अमालेकी या सर्वापासून ही लूट आणली होती। सरुवेचा पुत्र अभिषय याने क्षार खोऱ्यात 18,000 अदोम्यास मार दिला। त्याने अदोमात शिपायांची ठाणी बसविली आणि सर्व अदोमी लोक दाविदाचे अंकित झाले। दावीद जेथे गेला तेथे परमेश्वराने त्यास यश दिले। दाविदाने सर्व इस्रायेलावर राज्य केले। तो आपल्या सर्व प्रजेशी न्यायाने व धर्माने वर्ते। त्याचा मुख्य सेनापती सरुवेचा पुत्र योवाब हा होता व त्याचा अखबार नवीस अहिलुदाचा पुत्र यहोशाफाट हा होता। अहिटुबाचा पुत्र सादोक आणि अब्याथाराचा पुत्र अभिमलेक हे याजक होते। शवूशा हा चिटणवीस होता। करेथी व पलेथी यांच्यावर यहोयादाचा पुत्र बनाया हा होता। दाविदाचे पुत्रही राजाचे मंत्री होते।